आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर, विश्वा देशमुख यांच्या जबाबानंतर हे स्पष्ट होतं की आरोपी व्यंकटेश त्या दिवशी लग्नाच्या हॉलवरच होते। त्यांनी हा अपघात केलेला नाही किंवा तसं करण्याची कुणाला सुपारीही दिलेली नाही। त्यांचं निश्चित चुकलंय। काय चुकलं? तर त्यांनी त्याच्या सासूचा जीव वाचवण्यासाठी कुणाकडून तरी पैसे घेतले, ऑपरेशनचा खर्च करण्यासाठी, आणि त्याच्या बदल्यात कबुली जबाबावर सही केली, अंगठा दिला। आणि माझा भाऊ इतका चांगला आहे, इतका प्रामाणिक आहे की त्या व्यक्तीला काहीही त्रास होऊ नये, त्याला धोका नको म्हणून तो कोर्टात गप्प राहणार। हो, तू मला असंच सांगितलंस की तू त्याचं नाव कोर्टात घेणार नाही, कारण तो माणूस संकटकाळी तुझ्या पाठीशी उभा होता। त्यांनी तुला मदत केली म्हणून त्याचा जीव धोक्यात आणायचा नाही असं तुझं म्हणणं होतं। पण जर का तू तिकडे प्रामाणिकपणे वागत होतास ना, तर इथे कोर्टात सुद्धा तू माझ्या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे द्यायला हवीस। सर, मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही माझ्या भावाला निर्दोष मुक्त करा, पण मी इतकंच सांगेन, त्यांनी जो गुन्हा केलाय ना, त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला द्या। आजच्या या सेशन नंतर कोर्ट वेंकीला 48 तासांची मुदत देत आहे। त्याला जर का नवीन कबुली जबाब द्यायचा असेल तर तो देऊ शकतो, पण त्यासोबत पुरावा जोडलेला असावा। ही केस आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे असं मी जाहीर करतो। दोन्ही बाजूला आपापली कड मांडण्यासाठी एक एक हिअरिंग मिळेल, त्यानंतर अंतिम निर्णय देण्यात येईल। आजचं कोर्टाचं कामकाज इथंच स्थगित करण्यात येत आहे। The court is adjourned. बरं, मग मला सांग, ती व्यक्ती आता तुम्हाला इथे कोर्टात दिसते? व्हॉट नॉनसेन्स! मला तर वाटतं भावनानेच या मुलीला इथे आणलंय आणि काय बोलायचं तेही शिकवलंय। काय सुपर्णा मॅडम? नाही, तुम्ही केस हरणार या भीतीपोटी सरबतात शेंदूर पाजण्याचा पोरकळपणा केला। तुम्हाला काय वाटलं आणि काय असले तुमचे काय धंदे आम्हाला कळणार नाहीत काय? तुम्ही अहो जरा तरी विचार करायचा असं सगळं करताना। नाही, बोल तू, बोलून घे, पण अजून केसचा निकाल लागलेला नाहीये सिद्धू। क्या बात आहे! तुमचं ते ना मला फार आवडतं, ते काय म्हणतात ते पॉझिटिव्हिटी। पॉझिटिव्हिटी एक नंबर आहे। चा अपमान करत असताना भावना असायला पाहिजे होती इथे। गेली कुठे नक्की? कॉल करून उचलत ती 2 मिनिटं झाडबुक्यांशी बोलून येतो म्हणून म्हणालो तर गायब कुठे झाले? कोर्टात खूप बोलावं लागतं ना तुला, आणि दमायला पण होत असेल। म्हटलं घसा बसायला नको, गरम गरम चहा घेऊन येते, घे। भावना, अगं काय झालं?
माफ करा काकू. तुम्ही सिद्धिराजचा आई आहात तर मला माझ्या आईसारख्याच वाटता. खरं तर आता आमच्या घरावर इतकं मोठं संकट कोसळलंय ना की मी माझ्या आईकडे आधारही नाही मागू शकत आहे. खरं तर आता मी तिला आधार द्यायला हवा आणि म्हणूनच मी ठरवलंय की तिच्या समोर पाणी नाही आणायचं डोळ्यात. पण शेवटी प्रत्येकाला आई लागतेच ना. मी आईच आहे तुझी. सिद्धूची होणारी बायको ही कायमच माझी मुलगीच असणार होती आणि ती जागा आता तू घेतलीस. भावना, अगं इथे होतीस तू? कोर्टातून ताड निघून आलीस आणि डायरेक्ट इथे? सिद्धिराजा, तुम्ही ना कोर्टात दिसेनासे झालात आणि मग लोकांचे प्रश्न विचारायला फोन यायला लागले. लोक नको नको ते बोलत होते. मग मला दडपण यायला लागलं आणि मग मी फोन स्विच ऑफ करून टाकला आणि डायरेक्ट घरी निघून आले. मला माहिती होतं तुम्ही मला शोधत घरीच या. नाही, आज जे काही घडलं ना ते बघून खरंच मी पण मुळापासून हल्लो होतो. म्हणजे बघ ना, प्रकाश न येणं कोर्टात, ती मुलगी सापडणं, विश्वाची साक्ष, खरंच खूप काय काय घडलं ग दिवसभरात. मी दिवसभरात इतकं सगळं घडल्यानंतर माणसाला घरीच यावंसं वाटणार ना. आणि म्हणूनच तू आपल्या घरी आलीस आणि मी तुझ्याकडे. बरं, तुम्ही बोला, मी येते. बस. सिद्धिराज, उद्या शेवटचा दिवस आहे या केसचा आणि उद्याच्या केसला फक्त 16 तास उरलेत. काय होणार या 16 तासांमध्ये? काही नाही करू शकत आपण. पण मीच चाललोय. हा? हो, म्हणजे मी मित्रांबरोबर चाललोय. 16 तास बाहेर चाललोय. हा? सिद्धिराज, तुम्ही 16 तास का चाललायत मित्रांबरोबर? एवढा वेळ काय करणार आहात? अरे हे बघ, म्हणजे मी 16 तास मित्रांबरोबर चाललोय तर ते तुला खूप वाटतात, पण तेच 16 तास पुरावा शोधण्यासाठी तुला कमी वाटतात. हा, हे तर म्हणजे असं झालं ना भावना, की ग्लास अर्धा रिकामा का भरलेला. हा, हे बघ, या 16 तासात आपल्याला असं काहीतरी करून दाखवायचं ना जे आपण मागच्या आठवड्यात करू नाही शकलो. भावना, आत्ता नाही तर कधीच नाही. बरोबर आहे तुमचं. आत्ता नाही तर कधीच नाही. किती काय काय केलं या भावनाला मागे खेचण्यासाठी. त्या लक्ष्मीला शेंदूर घालून सरबत पाजलं, त्या व्यंकीचं खोटं लायसन बनवून घेतलं, प्रकाशने खोटी साक्ष सुद्धा दिली. पण ही भावना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी मार्ग काढतेच. प्रत्येक वेळी ती कोर्टात कोणाला ना कोणाला हजर करतेच. हे असं करून ना ती स्वतःची बाजू स्ट्रॉंग करून घेतीये. आणि रवी, हे असंच होत राहिलं ना तर ही केस आपल्या हातून निसटून जाईल. अनफॉर्च्युनेटली व्हॉट यू आर सेइंग इज राईट डार्लिंग. मी पण याच सगळ्याचा विचार करतोय. पण आता विचार करून काय उपयोग? विचार आधी करायला हवा होता. आता ऍक्शन घ्यायची वेळ आहे. तुझा बडबड बंद करतेस का? म्हणजे मला सुचेल काय ऍक्शन घ्यायची. आधीच बाकीचे टेन्शन्स कमी नाही आहेत माझ्या डोक्याला. तू बडबड करून ना डोक्याला शॉर्ट लावू नको. माइंड युअर लँग्वेज रवी. तू माझ्या भावाच्या घरात राहून आमच्याच पैशावर जगतोस हे विसरू नकोस. आणि तुझ्या दादाचाच पैसा टिकावा, तो आपल्या जवळ राहावा म्हणूनच एफर्ट्स घेतोय सुपर्णा.